जनतेला न्याय भेटला पाहिजे. कपाशीला भाव सीसीआयचा केंद्र वाढवून पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की मनमानी झाली विषय म्हणजे मनमानी झाली दोनच जामनेर आणि शेंदुर्णी. सीसीआय केंद्र वाढले पाहिजे आणि पण ते तिथे व्यापारी काही जे खूप मनमान पद्धतीने चाललेलं आहे. जो भाव काही भेटत नाही तो कट्टी असते त्याला काही कट्टी असते काही 300-500 तिसरी ग्रेड लावतात आणि काय शेंदुर्णीला येतात ती खाजगी व्यापाऱ्याकडे. मग तुमच्या जिनिंगला द्या ना, जिनिंगला जामनेरला द्यायला पाहिजे. एकच गेट झाला पुरा मनमान चाललेली आहे एकदम. सगळे व्यापारी त्या गाड्या शेतकरी म्हणून नाही तिथे गाड्या शेतकऱ्याचा माल शेती तिथे नाही तुम्ही पाठवू शकता ना. सगळे काही सर्वसाधारण तुम्ही साहेब जामनेर तालुक्याचे समजलं का तर तुमच्याकडे मांडावं लागेल ना आम्हाला. शेतकरी न्याय मिळणे मला बस आत्महत्या करा शेतकरी कारण काय होतं सगळ्या विभागाचं कॉर्डिनेशन शासनाने तालुक्याचा ही शासन कशी भेटते ना शासनाचं अधिकार नाही. अपेक्षा असते समोर किंवा तहसीलदार हे काय सर सगळं म्हणजे हुकुमशाहीच्या मार्गात चाललं म्हणून असं चाललंय की तुम्ही खास बुवा असे तालुक्याचे तुमचे लोकशाही संपूर्ण हुकुमशाहीच्या मार्गावर चाललंय त्याचं कारण हे असं चाललंय. मी हे पाठवून देतो तुम्ही पोच घेऊन टाका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो अपमान झालेला आहे संसदेमध्ये त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. अपमान झालेला आहे. बाबासाहेबांमुळे चांगले चांगले लोक घडले त्या पदावर जे सरपंच आहेत जे पद भेटले आपल्याला छोटं मोठ्यातलं मोठं पद ते संविधानामुळे भेटलंय. संविधानात जर न्याय भेटत नसेल आणि त्याची जर टिंगलटवाणी होती तर अशा लोकांना त्या पदावर राहायचा अधिकारच नाही. त्यांचा राजीनामा झाला पाहिजे त्यांचा. संतोष देशमुख जे सरपंच ज्यांची निर्मूळ हत्या झालेली आहे मुख्य सूत्रधार आहे याला अटक करून फाशी व्हायला पाहिजे. घेतलेला आहे.